सासूबाई भोगीच्या दिवशी एवढ्या सगळ्या भाज्या एकत्र का करतात? कारण भोगीची भाजी ही फक्त भाजी नाही, ती आपल्या शेतीची गोष्ट आहे. पूर्वी शेतात उरलेली नवीन आलेली सगळी भाज्या एकत्र केल्या जायच्या. या अशा भाज्या असायच्या ज्याने शरीरातली ऊब वाढेल. भोगीचा हा दिवस होता जुनं संपवायचा आणि नव्या हंगामाचं मनापासून स्वागत करायचा. भोगीची एकही भाजी कमी लेखायची नाही, कारण सगळ्या मिळूनच शरीराला बळ देतात. म्हणूनच म्हणतात, न खाई भोगी तो सदा रोगी. सासूबाई, एवढं सगळं सांगितलंच आहे, तर थोडक्यात ही भाजी कशी करायची ते पण सांगा ना. हो ग, सांगते. खूप सोपी आहे ही भोगीची भाजी. प्रथम तेल तापवून त्यात मोहरी, जिरे आणि हिंग घालायच्या. मग बारीक चिरलेली मिरची आणि आलं घालून कांदा हलका सोनेरी होईपर्यंत परतवायचा. हळद, तिखट, गोडा मसाला, गूळ, तीळ आणि मीठ घालून सगळं एकत्र करून वाफेवर भाजी शिजवायची आणि आपली भोगीची भाजी तयार होते. अशाच खाद्यकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, कॉमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा.